आजच्या आपल्या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांचं आगमन झालेलं आहे. ई प्रशासन पुरस्कार वितरण समारंभ आणि नवीन ई प्रकल्पांचं अनावरण या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. आपल्या सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन बसावं. आपल्याला माहिती आहे की आज महाराष्ट्र दिन आहे आणि कामगार दिनही आहे. या दोन्ही दिवसांच्या आपल्या सर्वांना सर्वात प्रथम हार्दिक शुभेच्छा. माहिती तंत्रज्ञान हे क्षेत्र सुद्धा सर्वच क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांच्या कामात आमूलाग्र बदल करत आहेच. त्यामुळे आजचा आपला हा कार्यक्रम आजच्या दिवशी होतोय हा खूप चांगला योग म्हणायला लागेल. आज माहिती तंत्रज्ञानानं म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीनं जग खूप जवळ आलेलं आहे. वसुधैव कुटुंबकम असं आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलं जातं. ते आज अगदी खरं होताना आपल्याला दिसतंय माहिती तंत्रज्ञानाच्या या जाळ्यामुळेच. या तंत्रज्ञानाने जगातली कोणतीही माहिती एका क्लिकवर आपल्याजवळ येऊन पोचली आणि त्याचे फायदे असंख्य असल्यामुळे ते अफाट लोकप्रियही झालं. त्याला सार्व मान्यताही मिळाली. अगदी सहज सोपं, वेळेची बचत करणारं, कागदाची बचत होणारं, त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास थांबवायला मदत करणारं, त्या मानाने स्वस्त, कामात पारदर्शकता आणणारं, मनुष्यबळाची बचत करणारं, माणसाची एनर्जी कमी खर्च करणारं आणि लोकाभिमुख असं हे तंत्रज्ञान असल्यामुळे राज्य शासनानंही हे तंत्रज्ञान जोमाने वापरायला सुरुवात केली आणि कार्यपद्धती अधिक जलद आणि पारदर्शक व्हायलाही लागली. हेच लक्षात घेऊन माहिती तंत्रज्ञानाचा आणि संगणकाचा वापर जास्तीत जास्त करणाऱ्या विविध विभागांना प्रोत्साहन मिळावं आणि त्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागांना पुरस्कार देऊन त्यांच्या कामाचं कौतुक व्हावं यासाठी राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात आणि या पुरस्काराच्या वितरणाला आज आपण इथे सर्वजण उपस्थित आहोत. दरवर्षी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना प्रोत्साहित करणं, त्यांच्या कामाला योग्य ती प्रसिद्धी मिळावी म्हणून प्रयत्न होणं, तसंच इतरांना प्रोत्साहन मिळावं म्हणून हे पुरस्कार दिले जातात आणि त्यामुळे शासनाचं काम पारदर्शक, लोकाभिमुख आणि गतिमान व्हायला देखील मदत झालेली आहे. IT म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून गव्हर्नन्स टू स्मार्ट गव्हर्नन्स कडे आपण जाण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की दरवर्षी 20 ऑगस्ट हा IT दिन म्हणजे माहिती तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच दिवशी दरवर्षी हे पुरस्कार आपल्या विभागामार्फत घोषित केले जातात. यंदा 6 कॅटेगरीजमध्ये ही पारितोषिकं आपण देणार आहोत आणि त्या पारितोषिक वितरण समारंभाला आता आपण सुरुवात करतोय. त्याआधी आपल्याकडे आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. सर्वात प्रथम मी आपल्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव राजेश अगरवाल साहेब यांना विनंती करते की त्यांनी माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. अगरवाल साहेबांनाच विनंती आहे की त्यांनी अपर सचिव महसूल विभागाचे स्वाधीन क्षत्रिय साहेब यांचंही स्वागत करावं पुष्पगुच्छ देऊन. यानंतर नियोजन विभागाचेही अपर मुख्य सचिव KP बक्षी साहेब आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचंही आपण स्वागत करूया पुष्पगुच्छ देऊन. आणि यानंतर आपल्याच विभागाचे प्रधान सचिव राजेश अगरवाल साहेब यांचंही आपण इथे स्वागत करणार आहोत. मी वीरेंद्र सिंह साहेबांना विनंती करते माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक अगरवाल साहेबांचे स्वागत करावं. यानंतर अगरवाल साहेब प्रास्ताविक करतील आणि या पुरस्काराविषयीची आपल्याला माहिती देतील. Today is a very happy day, Maharashtra Day, and we wanted to celebrate it with our e-governance success stories. So I'm very thankful to CM sir, जो आमचे IT चे मंत्री महोदय आहेत GAD म्हणून. I'm also thankful to थोरात sir, फौजिया खान मॅडम, CS sir, त्यांची ब्लेसिंग शिवाय e-governance होऊ शकत नाही. सर्व मंत्री महोदय त्यांचे जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्र दिवस साजरा करण्यासाठी ते येऊ शकले नाही. I welcome all my senior colleagues. मंत्रालय आणि फील्डमध्ये जे फ्रेंड्स आहेत, most of them have come for getting the awards today. I'm very thankful to them. आणि जो e-governance कार्यक्रम आहे हे डेव्हलपर कम्युनिटी शिवाय सुरू होऊ शकत नाही.
So our engine is run by a lot of private companies and two very big organizations, NIC and Maha Online. So I request NIC Moiza to come on stage. He is one very important wheel of the e-governance vehicle, and Satnam Singh. Lot of projects which are winning today, they are due to efforts by Maha Online. So please come on stage. आणि माझी आज सर्व अवॉर्ड विनर्सला विनंती आहे की प्लीज कम एज अ टीम टू गेट द अवॉर्ड्स. आणि टीममध्ये बरेच वेळी चेंजेस होतात, तर आजी माझे सचिव, आजी माझे आपले कमिशनर्स, डेव्हलपर्स सर्वांना एकत्र टीम म्हणून यावं, सो अशी विनंती आहे सर्वांना. सर महाराष्ट्राला ई गव्हर्नन्समध्ये वी हॅव गॉट मोर दॅन 140 अवॉर्ड्स, आणि त्यापैकी सर 120 अवॉर्ड मागील 3 वर्षांमध्ये भेटले आहेत. आणि रिमेंबर 1 वर्ष पूर्वीची गोष्ट आहे, इन CNBC इनोवेशन अवॉर्ड्स आई वेंट देयर and I said अब तक 56 हो गए. So that was 56th award. So very soon we have crossed 140. आपल्याला खूप इंटरनॅशनल आणि नॅशनल अवॉर्ड्स भेटले आहेत. पण हे पहिली आपली अशी प्रोग्राम आहे की आता DIT आपले दुसऱ्या खात्याला सन्मानित करते, आपले पार्टनर्सला. सो वी लुक ॲट दिस ॲज अ पार्टनरशिप. सो दिस इज अवर फर्स्ट स्टेट ई-गव्हर्नन्स अवॉर्ड्स. We are number 1 in UID, so we have done more than 9 crores. Our data center is the only data center which is on the cloud, so which is really fast tracking all the efforts. आणि आपले हे data center मुळे कमीत कमी 50 कोटी रुपये वाचले आहे, because we are using all the servers basically across the departments. ई-ऑफिस मध्ये आपण दुसऱ्या सर्व राज्यापेक्षा इव्हन केंद्र शासनापेक्षा खूप पुढे आहोत. सिंधुदुर्गला ई-ऑफिस चालले, मंत्रालयात थोडा ई-ऑफिस चाललेला आहे. त्याने एक अतिशय महत्त्वाचं आपला ई-टेंडरिंग आहे. हे फक्त NIC ई-टेंडरिंगचे आकडे आहे. आपण देशामध्ये पहिल्या नंबरवर आहोत. दुसरं बरेच आपले डिपार्टमेंट सिफीचे ई-टेंडरिंगवर आहे, आणि ई-टेंडरिंगमुळे कमीत कमी 10 ते 15% वाचतात. सो ई-टेंडरिंग वी आर नंबर 1. And then we have lot of distribution chain which is Maha ई-सेवा केंद्र. 25,000 आपले ग्रामपंचायतीमध्ये संग्राम केंद्र आहे. आता आपण इतर खूप ऑनलाईन प्रकल्प सुरू केले आहे, जसं पोलीस भरती सुरू आहे, ऑनलाईन रिक्रुटमेंट्स आहे. क्षत्रिय साहेब इथे बसले आहेत, त्यांनी खूप मेहनत करून बरेच जिल्ह्यामध्ये ई-ऑप्शन सुरू केले आहे, सँड ऑप्शन्स. गवई साहेब इथे बसले आहेत, ते बरेच वर्षापासून लॉटरी काढत आहे, म्हाडा हाऊसिंग लॉटरीज. ट्रान्सपोर्टमध्ये आपण ऑटो टॅक्सी परमिट्स, ई परमिट्स मानून दिले. सो नाउ वी गो टुवर्ड्स बेसिकली द मेन अवॉर्ड्स फंक्शन. सर आपली 6 कॅटेगरीज होते, सो 3 अवॉर्ड्स होते, 18 अवॉर्ड्स होते, बट वी कुड चूज 16 व्हेरी गुड बेसिकली प्रोजेक्ट्स फॉर दॅट. आणि एक प्रोजेक्ट मला असं दिसलं, त्याला गोल्ड अवॉर्ड सुद्धा कमी पडत होता. सो वी हॅड टू कन्स्टिट्यूट ए स्पेशल अवॉर्ड. सो आय नाउ हँड ओव्हर टू द मिसेस जोशी टू टेक द कार्यक्रम फॉरवर्ड. थँक्यू. धन्यवाद अभिनय साहेब. यानंतर आपण थेट पुरस्कार वितरणाकडेच वळणार आहोत. साहेबांनी सांगितलं तसं की एक अवॉर्ड असा होता की जो सुवर्ण पदकाच्याही पुढे जाताना दिसत होता, आणि म्हणून खास यंदा याच वर्षी प्रथमच पहिल्यांदाच एक प्लॅटिनम अवॉर्ड आपण देणार आहोत. आणि आपल्या सर्वांना लक्षात आलंच असेल तो आपण कोणाला देणार आहोत. मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ घराघरात विश्वकोश या प्रकल्पाला हा प्लॅटिनम पारितोषिक विजेता पुरस्कार आपण देणार आहोत. खरोखरच जोरदार टाळ्या वाजवून आपण याचं स्वागत करूया. कारण असं आहे की विश्वकोश हा कोशात न राहता, कपाटात न राहता तो घराघरात पोचावा, यासाठी या प्रकल्पाद्वारे अथक प्रयत्न मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने घेतले. आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे त्याच्या अध्यक्ष डॉक्टर विजयाताई वाड अतिशय उत्साही, एखाद्या तरुणालाही लाजवेल असा त्यांचा कामाचा उरक. हा विश्वकोश सगळीकडे पोचावा म्हणून अक्षरशः जिल्ह्यामध्ये शाळांमध्ये त्यांनी स्पर्धा घेतल्या, मुलांपर्यंत तो पोचावा, मुलांनी तो वाचावा यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.
अशा हा घराघरात विश्वकोश मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचा प्लॅटिनम पुरस्कार विजेता त्यांना आपण विशेष पुरस्कार देतोय आजच्या कार्यक्रमात. विजयाताईवर आलेल्याच आहेत, त्यांचे सर्व सहकारीही त्यांच्याबरोबर आलेले आहेत. तर माननीय मुख्यमंत्र्यांना आता मी विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार विजयाताई आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना प्रदान करावा. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की विश्वकोश किती जाडा असतो. अ ते ज्ञ पर्यंतच्या सर्व मुळाक्षरांमध्ये मराठीमध्ये येणाऱ्या प्रत्येक शब्द या विश्वकोशामध्ये आलेला आहे. त्याची माहिती मराठीवरून इंटरनेटवरून जावी, त्याच्या CD काढाव्या, अंधांसाठी तो ऑडिओ बुकमध्ये आणावा, हे सगळे उपक्रम विजयाताईंनी राबवलेले आहेत. आणि विश्वकोश हा फक्त कोशात किंवा शाळेत आपण गेलो की मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये कपाटात राहायचा, तो तसा न राहता प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोचावा यासाठी घराघरात विश्वकोश या प्रकल्पाच्या माध्यमातून विजयाताईंनी प्रयत्न केलेले होते आणि ते यशस्वी झालेत. आणि हा पुरस्कार मला वाटतं त्यांच्या या कामाचं प्रतीकच आपल्याला म्हणायला लागेल. यानंतर आपण ज्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पुरस्कार देणार आहोत त्यातली पहिली कॅटेगरी म्हणजे पहिला विभाग आहे सर्वोत्कृष्ट ई प्रशासन हा विभाग. सर्वोत्कृष्ट ई प्रशासन विभागात कांस्य पारितोषिक म्हणजे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळतंय सार्वजनिक आरोग्य विभागाला SADM या प्रकल्पासाठी. सॉफ्टवेअर फॉर असेसमेंट ऑफ डिसेबिलिटी महाराष्ट्र हा प्रकल्प सार्वजनिक आरोग्य विभागाचा. मी या विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसह हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर यावं आणि माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी हा पुरस्कार प्रदान करावा. आपल्याला माहिती आहे की अपंगत्वाची प्रमाणपत्र देणं हे सामाजिक न्याय विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे पूर्वी दिली जायची. आता या प्रकल्पामुळे 35 जिल्हा रुग्णालय आणि जवळजवळ सगळ्या वैद्यकीय महाविद्यालयांनी अशा प्रकारची प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत 45,000 अर्जदारांची त्यामधून नोंदणी झालेली आहे आणि 36,000 पेक्षा अधिक प्रमाणपत्र या प्रकल्पाद्वारे देण्यात आलेली आहे. हार्दिक अभिनंदन सौनिक मॅडम आपलं. यानंतर सर्वोत्कृष्ट ई प्रशासन विभागामधलं रजत पारितोषिक म्हणजे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक कोल्हापूर जिल्हा पोलीस कलेक्टर्स इन्फॉर्मेशन सिस्टीम या प्रकल्पाला मिळालेलं आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित पवार साहेब यांना मी विनंती करते त्यांनी सर्व सहकाऱ्यांसह हे पारितोषिक स्वीकारायला यावं. आपल्याला माहिती आहे की पोलीस हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासाठी वेब आधारित जिल्हा प्रशासन संकेतस्थळ आहे. यामधून न्यायालयीन खटल्यांची माहिती सुद्धा उपलब्ध आहे. त्याशिवाय अन्नधान्य वितरण, ई वेब प्रकाशन, ई सरकार पुनःप्राप्ती, ई गोदाम, ई निवृत्ती वेतन, ई निवडणूक अशी अनेक कामांची मॉड्यूल्स या पोलीस या प्रकल्पामध्ये आलेली आहेत. अभिनंदन आपलं. यानंतर सर्वोत्कृष्ट ई प्रशासन विभागात सुवर्ण पारितोषिक म्हणजे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाला. आय सरिता हा खूप मोठा आव्हानात्मक असा प्रकल्प इंटिग्रेटेड स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍप्लिकेशन. डॉक्टर श्रीकर परदेशी नोंदणी महानिरीक्षक तसंच या विभागाचे सचिव मिलिंद म्हैसकर साहेब आणि इतर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हा पुरस्कार घेण्यासाठी कृपया इथे मंचावर यावं. आपल्याला माहितीच आहे की या आय सरिता या प्रकल्पाला सर्वोत्कृष्ट ई प्रशासन विभागातलं सुवर्ण पारितोषिक मिळालेलं आहे. आय सरिताच्या अंमलबजावणीमुळे नोंदणीचा सरासरी वेळ 30 मिनिटांपेक्षाही कमी झालेला आहे आणि विभागाने 1 जुलै 2013 पर्यंत 20 लाख दस्तऐवजांची यशस्वीपणे नोंदणी केलेली आहे. हा प्रकल्प भारतामध्ये ई प्रशासनामधील महाराष्ट्राच्या नेतृत्वाचं एक दैदिप्यमान उदाहरण आपल्याला म्हणता येऊ शकेल. आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. यानंतर आपण दुसऱ्या विभागाकडे वळतोय तो आहे ई प्रशासनाच्या सहाय्याने कार्यपद्धतीत उत्कृष्ट बदल. या विभागामध्ये रजत पारितोषिक मिळालेलं आहे म्हणजे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी यांना. प्रोजेक्ट परिवर्तन ERP SAP इम्प्लिमेंटेशन फॉर बिझनेस इन MSETCL या प्रकल्पासाठी हे रजत पारितोषिक मिळालेलं आहे. मुख्य अभियंता मानव संसाधन आणि विकास विभाग संजय शिंदे साहेब
या विभागाचे यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांच्या संपूर्ण टीमसह हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यावं. प्रोजेक्ट परिवर्तन हा एक खूप मोठा महत्वाकांक्षी असा प्रकल्प आहे आणि त्यासाठीचा हा पुरस्कार. यानंतर ई प्रशासनाच्या सहाय्याने कार्यपद्धतीत उत्कृष्ट बदल या विभागामध्ये सुवर्ण पारितोषिक विजेता प्रकल्प आहे लेखा आणि कोषागार संचालनालय यांचा. प्रकल्पाचं नाव आहे एकात्मिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली आणि या विभागाचे सहसंचालक सुनील व्यास साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांच्या सर्व सहकार्यांसह हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी यावं. कोणताही एखादा प्रकल्प जेव्हा आपण राबवतो तेव्हा त्याच्यामागे अनेक जणांचे हात असतात आणि त्या सर्वांचंही कौतुक व्हावं, प्रोत्साहन व्हावं म्हणून आज आपण सर्वांना इथे येण्याची विनंती करतोय. संपूर्ण राज्यामध्ये वेतनपट निवृत्ती वेतन प्रक्रिया प्रमाणभूत आणि स्वयंचलित करण्यासाठी एकत्रित आर्थिक व्यवस्था यंत्रणा तयार करण्यात आलेली आहे आणि हा प्रकल्प महाराष्ट्र सरकारच्या अर्थक्षेत्रातील आतापर्यंत हाती घेण्यात आलेला सर्वात मोठा बीपीआर उपक्रम म्हणून ओळखला जातो. धन्यवाद आणि अभिनंदन आपल्या सर्वांचं. यानंतर आपण तिसऱ्या विभागाकडे वळतोय. तिसरा विभाग आहे ई प्रशासनाच्या सहाय्याने नागरी केंद्रात सुविधांचं उत्कृष्ट प्रदान. ई प्रशासनाच्या सहाय्याने नागरी केंद्रांमध्ये सुविधांचं उत्कृष्ट प्रदान या विभागामध्ये कास्य पारितोषिक मिळालेलं आहे पंचायत राज आणि ग्रामविकास विभागाला. प्रकल्पाचं नाव आहे संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र म्हणजेच संग्राम. या विभागाचे प्रधान सचिव एस संधू साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांच्या संपूर्ण टीमसह हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी इथे मंचावर यावं. कास्य पारितोषिक पंचायत राज आणि ग्रामविकास विभाग. मला वाटतं यांच्यापैकी कोणी आलेलं दिसत नाहीये. रजत पारितोषिक म्हणजे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या विभागाला आणि प्रकल्पाचं नाव अर्थातच राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना. या विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पियुष सिंग साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी सर्व त्यांच्या सहकार्यांसह हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यावं. रजत पारितोषिक द्वितीय क्रमांकाचं. आपल्याला माहितीच आहे की राज्य सरकारने राज्यभरातल्या 150 रुग्णालयांच्या जाळ्याद्वारे जवळपास 2 कोटी बीपीएल आणि एपीएल कुटुंबांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी आवश्यक असलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ही योजना राबवलेली आहे आणि प्रकल्पाचा गेल्या वर्षी 8 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आलेला 49 लाख कुटुंबांचा समावेश करण्यात आलेला टप्पा अतिशय यशस्वी झालेला आहे. यानंतर ई प्रशासनाच्या सहाय्याने नागरी केंद्रात सुविधांचं उत्कृष्ट प्रदान या विभागातला सुवर्ण पारितोषिक विजेता प्रकल्प आहे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण यांचा. प्रकल्पाचं नाव आहे एकात्मिक लॉटरी व्यवस्थापन प्रणाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच उपाध्यक्ष या विभागाचे सतीश गवई साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यावं. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की म्हाडाने सोडतीवर आधारित यंत्रणेद्वारे घर वाटपासाठी अर्ज करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल केलेला आहे. या यंत्रणेद्वारे महाराष्ट्राच्या नागरिकांना म्हाडाद्वारे बांधण्यात आलेल्या घरांचं प्रामाणिक पारदर्शक आणि समान पद्धतीनं वाटप केलं जाणं शक्य झालंय आणि हे सॉफ्टवेअर 2 महिन्यांच्या विक्रमी कालावधीत विकसित करण्यात आलं असून त्याची अंमलबजावणीही करण्यात आलेली आहे. यामुळे हजारो टन कागदाची बचत झालेली आहे आणि परताव्याची प्रक्रियाही अधिक जलद झालेली आहे. अभिनंदन आपल्या सर्वांचं. यानंतर आपण पुढच्या विभागाकडे वळतोय. तो विभाग आहे उत्कृष्ट वेबसाईट किंवा उत्कृष्ट पोर्टल आणि या विभागासाठी तृतीय क्रमांक म्हणजे कास्य पारितोषिक मिळालेलं आहे साखर आयुक्तालयाला. प्रकल्पाचं नाव आहे साखर आयुक्तालयाचं वेब पोर्टल. यासाठी साखर आयुक्त विजय सिंघल साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपल्या सर्व सहकार्यांसह मंचावर यावं. या संकेतस्थळामध्ये राज्यातल्या सर्व साखर उद्योगाविषयीची माहिती मिळते. यामध्ये प्रशासकीय तपशील, सर्व सहकारी खासगी साखर कारखान्यांची माहिती, दैनंदिन ऊस गाळप, साखर उत्पादन, साखर कारखान्यांची सध्याची आर्थिक स्थिती, त्यांचा ताजा आर्थिक ताळेबंद या सर्वांचा समावेश या संकेतस्थळामध्ये करण्यात आलेला आहे.
यानंतर रजत पारितोषिक म्हणजे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक उत्कृष्ट वेबसाईट आणि पोर्टल या विभागामध्ये मराठी भाषा विभाग या विभागाला मिळालेलं आहे आणि प्रकल्पाचं नाव आहे मराठी भाषा विभागाचं संकेतस्थळ। विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह इथे मंचावर यावं। रजत पारितोषिक उत्कृष्ट वेबसाईट आणि पोर्टल या विभागातलं मराठी भाषा विभागाला। यामध्ये मराठी भाषेची कलात्मकतेने माहिती देण्यात आलेली आहे आणि अनेक वैशिष्ट्यपूर्ण असे स्रोत यामध्ये मांडण्यात आलेले आहेत। संपूर्ण शासन व्यवहार कोश मराठीमध्ये डिजिटल स्वरूपात यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। तसंच माऊसच्या एका क्लिकवर चांगल्या चांगल्या मराठी कविता, कृष्णकांत दासबोध यासारखी प्रसिद्ध पुस्तकं, ध्वनी पुस्तकं या स्वरूपात देखील तिथे आपण ऐकू शकतो। आणि यानंतर याच विभागातलं सुवर्ण पारितोषिक म्हणजे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाला। महान्यूज वेब पोर्टलला हे पारितोषिक मिळालेलं आहे। या विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर मॅडम तसंच महासंचालक प्रल्हाद जाधव आणि त्यांच्या इतर सर्व सहकाऱ्यांना मी विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर यावं। महान्यूज वेब पोर्टलला सुवर्ण पारितोषिक। आपल्याला माहितीच असेल हे राज्य सरकारचं अधिकृत संकेतस्थळ आहे। या संकेतस्थळावर राज्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या आणि मंत्रालयातल्या बातम्या दिल्या जातात। सर्व 35 जिल्हा माहिती अधिकारी लॅपटॉपद्वारे या संकेतस्थळावर बातम्या पाठवतात आणि ताज्या राजकीय घडामोडींच्या ध्वनिचित्रफिती आणि छायाचित्रही पाठवतात। संकेतस्थळाला दररोज सुमारे 5000 नेटिझन्स भेट देतात आणि या संकेतस्थळावर रोजगाराच्या संधींसाठी देखील एक विशेष विभाग आहे ज्यामध्ये सरकारी रिक्त जागांची ताजी माहितीही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। यानंतर आपण पुढच्या विभागाकडे वळतोय आणि तो विभाग आहे माहिती तंत्रज्ञानाचा प्रशासनात अभिनव वापर। या विभागामध्ये कास्य पारितोषिक म्हणजे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे महावितरण या विभागाला। प्रकल्पाचं नाव आहे रिस्ट्रक्चर्ड ॲक्सेलरेटेड पॉवर डेव्हलपमेंट अँड रिफॉर्म प्रोग्राम म्हणजेच RADPRP पार्ट 1। विभागाचे कार्यकारी संचालक प्रकल्प सुभाष ठाकूर साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार घेण्यासाठी इथे मंचावर यावं। आपल्याला माहितीच असेल की आपलं राज्य भारत सरकारच्या उपक्रमांचा भाग असलेल्या ARDP भाग A प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये सर्वोच्च 3 राज्यांपैकी एक आहे। या प्रकल्पाचा भाग म्हणून अनेक सॉफ्टवेअर मॉड्यूल विकसित करण्यात आले असून त्यांची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे MSCDCLच्या 2.1 कोटी ग्राहकांच्या आणि 70,000 कर्मचाऱ्यांच्या उपयोगिता व्यवसाय करण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाले। यानंतर माहिती तंत्रज्ञानाचा प्रशासनात अभिनव वापर या विभागामध्ये रजत पारितोषिक म्हणजे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे पुन्हा एकदा साखर आयुक्तालयाला। आपण जोरदार टाळ्या वाजवूया। दुसरं पारितोषिक आहे प्रकल्पाचं नाव आहे SMS द्वारे रिअल टाइम केन क्रशिंग रिपोर्ट। साखर आयुक्त विजय सिंगल साहेब यांना मी पुन्हा एकदा विनंती करते की आपल्या सर्व सहकाऱ्यांसह हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी त्यांनी मंचावर यावं। रजत पारितोषिक SMS द्वारे रिअल टाइम केन क्रशिंग रिपोर्टसाठी। या उपक्रमाद्वारे कारखान्यांमधून ऊस गाळपाची दैनंदिन माहिती संकलित करण्याची प्रक्रिया SMS चा वापर करून सोपी करण्यात आलेली आहे। साखर कारखाने आता त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून पूर्वनिर्धारित प्रारूपात दररोज SMS पाठवू शकतात। आणि त्यानंतर या विभागातलं सुवर्ण पारितोषिक म्हणजे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक संचालक राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य आणि आयुक्त या विभागाला। प्रकल्पाचं नाव आहे हेल्थ ॲडवाइस कॉल सेंटर। या विभागाचे आयुक्त तसंच संचालक डॉक्टर KH गोविंदराज यांना मी विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर यावं।